जर तुमचंही बाळ 11 महिन्याचं असेल किंवा लवकरच 11 महिने पूर्ण करणार असेल तर यापैकी कोणकोणत्या गोष्टीशी तुम्ही रिलेट करू शकता मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आताच आदित्यला सुद्धा 11 महिने पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या 1 महिन्यापासून मी कंटिन्यू ऑब्झर्व करते आहे की तो खूप फास्ट ग्रो होतो आहे. रोज नवनवीन गोष्टी तो शिकतो आहे. माझं एवढंसं पिल्लू आता मोठं व्हायला लागलेलं आहे. आई म्हणून आपल्या बाळाला मोठं होताना पाहणं खरंच खूप जास्त सुखाचं आहे. परंतु एका बाजूला थोडंसं वाईटही वाटतं आहे की छोटंसं बाळ आता मोठं होणार आहे. त्याचं बेबीहुड आता संपत आलेलं आहे. गेल्या 1 महिन्यापासून त्याच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी ऑब्झर्व केलेल्या आहेत ज्या मला कधी कधी खूप काळजीच्या वाटतात, परंतु ते बाळाच्या बाबतीमध्ये खूप जास्त नॉर्मल असतात. तुम्ही सुद्धा या स्टेजला असेल तर कदाचित या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडासा रिलीफ मिळेल. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट मी आता ऑब्झर्व करते आहे ती म्हणजे आदित्य आता खूप जास्त मूडी झालेला आहे. खूप जास्त तो टँट्रम शो करायला लागलेला आहे किंवा थोडासा हट्टी बनलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर त्याला हवी असेल ती त्याला मिळाली नाही किंवा हातामधली एखादी गोष्ट मी काढून घेतली तर तो असा काही रडतो किंवा असा अंग टाकून पाय आपटून रडायला लागतो. इतका चिडतो की मला असं वाटतं की हे पोरगं किती हट्टी झालंय. एवढे दिवस तर शांत होतं, परंतु नाही. ही बाळाची एकदम परफेक्ट अशी स्टेज आहे. या स्टेजमध्ये मुलं त्यांचे इमोशन्स आहे हे क्लिअरली शो करायला लागतात. त्यांना कोणती गोष्ट खायची आहे, काय आवडतं, कुणासोबत राहायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणती गोष्ट हवी आहे, या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या इमोशन्स थ्रू सांगायला स्टार्ट करतात. आणि इथे पालकांनी बाळाच्या इमोशनचा रिस्पेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आदित्यची दिवसाची झोप अगदी ना बरोबर झालेली आहे. एखाद दिवस असा असतो की ज्यामध्ये तो दिवसभर अजिबात झोपत नाही, पण रात्री एकदा 9-9:30 वाजता साहेब जर झोपले तर डायरेक्टली सकाळी 7-8 वाजेपर्यंत ते झोपतात. रात्री एकदा दोनदा तो फीड घेण्यासाठी उठतो, परंतु रात्रभर सलग आणि खूप छान तो झोप घेतो. बाळ जसा मोठा होतो तसं बाळाची दिवसाची जी झोप आहे ही कमी होत जाते आणि रात्री बाळ हा सलग आणि शांत झोप घेतो आणि हे बाळाच्या ग्रोथसाठी सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे आता त्याच्या हालचाली इतक्या फास्ट झालेल्या आहेत, म्हणजे 2 मिनिटापूर्वी जर मी त्याला प्लेमॅटवरती बसवलं असेल तर काही सेकंदामध्येच तो त्याच्या एकतर फिडिंग चेअर खाली जातो किंवा माझ्या चेअर खाली येऊन बसतो किंवा कुठे अशा ठिकाणी जातो की जिथे जायला नको आहे. आणि ही जी मुवमेंट आहे ना ही माझ्यासाठी खूप जास्त काळजीची झालेली आहे. म्हणजे अगदी 2 मिनिट त्याला सोडून सुद्धा मी काही काम करू शकत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन एवढं वाढलेलं आहे जे माझ्या डोळ्याला दिसत नाही ते त्याच्या डोळ्याला दिसतं. फक्त दिसतच नाही, ते पटकन हातामध्ये घेऊन तोंडामध्ये सुद्धा जातं. आणि म्हणून मला घरामध्ये नेहमी अशा गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप पाहून बघून ठेवाव्या लागतात. तुमच्याही बाबतीमध्ये हे होतं आहे का मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी इंटरेस्टिंग जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक डिटेल व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे ज्यामध्ये मी 11 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन सांगितलेले आहेत, वजन, उंची, बाकी सगळ्या गोष्टी त्यामध्ये अगदी सविस्तररित्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता सध्या स्टोरीवरती. त्याचबरोबर आपला मंथ वाईज बेबी डेव्हलपमेंटची जी हायलाइट आहे तर त्यामध्ये व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती सुद्धा मी लिंक दिलेली आहे. डिटेल व्हिडिओ पहा आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्ही रिलेट करू शकता हे मला सांगायला विसरू नका.